नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत 2025च्या नवरात्रीबद्दल आणि यंदा देवीचं आगमन अगदी खास असणार आहे। पण त्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। 2025चं नवरात्र सुरू होते 22 सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे। शास्त्रानुसार जेव्हा नवरात्र सोमवारी किंवा रविवारी सुरू होतं तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं। हत्तीवरून देवी आलं म्हणजे ते अतिशय शुभ मानलं जातं। हत्तीवरून देवी आली म्हणजे निसर्ग प्रसन्न असतो, देशात चांगला पाऊस पडतो, शेतीत भरभराट होते, धान्य दूध धनधान्याची वाढ होते आणि सर्वत्र सुख समृद्धी येते। म्हणूनच या वेळीचं नवरात्र सगळ्यांसाठी अतिशय खास आहे। नवरात्रात बसवला जाणारा घट हा पृथ्वीचं प्रतीक मानला जातो। घटात पाणी भरलं जातं, पंचमहाभूतांची पूजा केली जाते, त्यावर नवधान्य पेरलं जातं। 9 दिवसात सर्वात जास्त उगवणारं धान्य पाहून शेतकरी राजाला पुढच्या वर्षी कोणतं पीक भरपूर येणार आहे याचा अंदाज बांधता येतो। घटावर रोज झेंडूच्या फुलांच्या माळा चढवल्या जातात। काही परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा आहे। 10व्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी घट हलवला जातो। नवरात्र आणि विजयादशमी यंदाचं नवरात्र सुरू होणार आहे 22 सप्टेंबरला आणि संपणार आहे 2 ऑक्टोबरला म्हणजेच विजयादशमीला। विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर हा गुरुवार आहे आणि गुरुवारी विजयादशमी आल्यास देवीचं प्रस्थान मानव वाहनावरून होतं। याचा अर्थ पुढच्या काळात समाजात आणि आयुष्यात सुखशांती, भाग्य आणि प्रसन्नता लाभते। या 10 दिवसात आपण देवीचं मनापासून पूजन करायला हवा। देवी महत्त्व म्हणजे सप्तशती वाचन, मंत्रजप, कुंकुम अर्चन, कुमारिका पूजन, सवाशिणीची ओटी भरणं हे सगळं केल्याने देवी प्रसन्न होते असं मानलं जातं। 9 दिवसात कुठल्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी भरावी, उपवास करणे, अनवाणी पायाने चालण्याचा नियम घेणे, नामस्मरण करणे हेही अनेक भक्त करतात। यामागचा हेतू म्हणजे देवपूजेच्या माध्यमातून आध्यात्मिक ऊर्जा मिळवणं आणि ती ऊर्जा पूर्ण वर्षभर आपल्याला आधार देईल। या शुभप्रसंगी श्री सूक्ताचा सामूहिक पठण केल्यास घरात आणि समाजात वैभव येतं। तर मंडळी, हत्तीवरून येणारी देवी आणि गुरुवारी जाणारी देवी ही दोन्ही अत्यंत शुभ योग आहेत। म्हणजेच यंदाचं नवरात्र आपल्या सगळ्यांसाठी आनंद, समृद्धी आणि प्रसन्नता घेऊन आलं आहे। तर हा होता नवरात्र 2025चा विशेष व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जय अंबे लिहून नक्की कळवा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। जय माता दी, श्री स्वामी समर्थ।